नमस्कार शेतकरी बांधवांना. आज आकाश मोटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही जेडी सनराइज 18.5 HP 3 सिलेंडर VST इंजन, महिंद्राचा 24 HP गिअर बॉक्स आज आम्ही शेतकरी राजाला डिलिव्हरी देत आहोत. आपले शेतकरी कुठून आलेले आहेत, त्यांनी कधी अगोदर येऊन बघून गेले, त्यांची थोडी ओळख करून घेऊया. आणि जेडी सनराइज ट्रॅक्टर काय आहे हे महाराष्ट्राला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवतच आहोत. पण आमचं व्हिडिओचं माध्यम एवढंच आहे की जो शेतकरी येतो हा खरंच लोकांसारखं आकाश मोटर गप्पा मारत नाही, तर शेतकऱ्याचं मनोगत आपण आपल्याला शेतकरी राजाला दाखवत असतो. तर हा जो ट्रॅक्टर आहे, आम्ही असा ट्रॅक्टर दिल्यानंतर जो ट्रॅक्टर देतो तो शेतकरी ऊसामध्ये चालवण्यासाठी घेतो. तर त्यांनी कमीत कमी एक महिन्या ते 30 ते 35 दिवसामध्ये 200 एकर ऊस फोडणी आहे. फोडणी केलेले ट्रॅक्टर आहे. झिरो मेंटेनन्सवर चालणारा VST इंजन जागतिक लेवलचा आहे. तर ॲव्हरेज कंपनी सांगते की एका तासाला 1.5 लिटर डिझेल खातं. पण शेतकऱ्याचा अनुभव आहे की ताशी पाऊण लिटर खातं. पाऊण लिटर खाण्याचं कारणच एक आहे की किती आपण लोडवर टाकला तर ताकद भरपूर आहे 3 सिलेंडर असल्यामुळं, तर ॲव्हरेज चांगलं निघतं. त्याचं लोडवर चालत नाही, त्याच्यामुळं ॲव्हरेज चांगलं निघतं. बाकी तर आपण बघितलंच असेल सिंगल सिलेंडरमध्ये की जसे हिरिवले इंजन आहे, 5-5, 7-7 लिटर डिझेल ॲव्हरेज निघते. आता आमच्याकडे दररोज शेतकरी येत आहे, त्यांची मनोगत ऐकतात. कुठून घेतलेले तर आमच्या जिल्ह्यामध्ये तर सिंगल सिलेंडरची तर खूप अवस्था आहे. महिना 2-2 महिने ट्रॅक्टर उभा राहतो, पार्ट मिळत नाही. काय आहे, खूप अवघड आहे. त्याच्यासाठी शेतकरी राजाला सांगणं एवढंच आहे की आपण ट्रॅक्टर खरेदी करताना पहिले कुठलाही डीलर असो, सिंगल सिलेंडर असो या आमचा असो, एक 4-5 नंबर तुम्ही शेतकऱ्याचे घेतले पाहिजे. प्रत्यक्ष डेमो बघा, शेतकऱ्याचा अनुभव घ्या, मग खरेदी करा. कारण फसवणूक शेतकरी राजाची झाली नाही पाहिजे. कारण काय, मशागतीच्या टायमाला जर तो खराब होईल आणि त्याचा जर पार्ट वेळेला नाही मिळाला, एवढे पैसे आपण जर इन्व्हेस्टमेंट करून आपल्या मशागतीला जर ते जर अवजार उपलब्ध नसेल, ट्रॅक्टर उपलब्ध होत नसेल आणि ते जर बंद असेल, तर त्या टायमाला काय वेदना असतात शेतकरी राजाच्या त्या कळायला पाहिजे विकणाऱ्याला बी सर्व्हिस देणाऱ्याला बी. तरी आज आपल्याकडे शेतकरी राजा ट्रॅक्टर घेऊन जात आहेत. त्यांचं थोडसं आपण ओळख करून घेऊया, कुठून आलेत आणि आकाश मोटर्समध्ये त्यांनी बुकिंग केल्यानंतर आज ट्रॅक्टर घेऊन जात आहेत. त्यांना कसा अनुभव वाटला आकाश मोटरचा आपण थोडक्यात त्यांच्याकडून ओळख करून घेऊया. सर, आपलं पूर्ण नाव सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव अमोल छगन चव्हाण. मी राहणार कुंभाझरी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. आपण हा ट्रॅक्टर व्हिडिओवरच पाहिला होता. हो. तुम्ही प्रत्यक्ष एक चक्कर तुम्ही प्रत्यक्ष बघून गेले इथं. तुम्ही कुठल्या शेतकरी राजाकडे गेलते का डेमो वगैरे बघायला? आकाश मोटर्सनी नंबर दे वगैरे दिलते का? बरं, काय वाटलं त्या शेतकऱ्याचं वापरतं त्यांचा अनुभव? आम्हाला ट्रॅक्टर चांगलं वाटलं आणि मेन म्हणजे ते 3 सिलेंडर असल्यामुळं आणखी चांगलं वाटलं. पॉझिटिव्ह तुम्हाला उत्तर दिलं. आणि ट्रॅक्टर चालून पाहिलं तिथं. त्यानंतर तुम्ही बुकिंग केली. बरं, आज तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जात आहेत, कशामध्ये चालवणार आहे शेतकरी आम्ही राजाला? ऊसामध्ये ऊसामध्ये ऊस चालवणार आहे. फोडण्यासाठी. म्हणजे ऊस फोडली आणि बाकी ऊसामध्ये तुम्ही चालवणारच आहे. त्याबरोबर आज आपण कुठलं ट्रॅक्टर बघितलं होतं घ्यायच्या अगोदर? ट्रॅक्टर बघत होता आणि आपवलं, पण हा. ते सिंगल सिलेंडर असल्यामुळे ते आम्हाला चांगलं नाही वाटलं. बरं. आणि ताकद पण कमी आहे. रान चिकट असते आमची, त्याच्यामुळे ते ट्रॅक्टर आमच्याकडे चालणार नाही. कारण आमच्याकडे मोठं ट्रॅक्टर आहे, त्याच्या अनुभव बरं, तुम्ही आता मोठ्या ट्रॅक्टर मध्ये अनुभव आहे, तर तुम्ही एक सांगा की ट्रॅक्टर लोडवर चालल्यानंतर डिझेल कमी लागतं का जास्त लागतं? जास्त लागतं. जास्त लागतं. आणि जास्त लोडवर चालल्यानंतर मेंटेनन्सही निघतं. हो, निघतं समजा. तसं हा जेडी सनराइज हा 3 सिलेंडरचा आहे, याला मेंटेनन्स 0 आहे. तर आज त्यांच्याबरोबर आज त्यांना शुभेच्छा देऊया. तुम्हाला अभिनंदन, तुमचा ट्रॅक्टर घेऊन जात आहेत.